प्रभाकर माई आणि अवी दामोदर माई उतरणार आहेत। अतिशय जोश उल्लास में खेलेंगे। सब आओ खेल की मजा लो। देखो कैसे खिलते हैं पुराने खिलाड़ी, कैसे मारते हैं चौकार और षटकार। तो आइए आइए देखो देखो मनोरंजनात्मक सामना, 50 वर्षावरील सामना। प्रेक्षणीय सामन्याला सुरुवात होत आहे। सातपाटी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। सातपाटी संघ उमेश माई क्षेत्ररक्षण लावून घ्या। फायनल सामना बाकी है। उमेश माई क्षेत्ररक्षण लावून घ्या। जनम पैर नहीं, वो टाइम पास करेंगे, नहीं तो हम जाएंगे। तो करण माई अंपायर म्हणून जाऊ। करण माई तुमच्यावर एक जण घेऊन अंपायर म्हणून जा। करण माई, रोशन माई, करण माई आणि ओपनिंग जोडी प्रभाकर माई, अवी दामोदर माई। रोशन दादा अंपायर दा अंपायर। प्रेक्षणीय सामना आणि माझ्या मते जे आपले नावाजलेले सिनियर खेळाडू आहेत सगळे, प्रभाकर माई, जितू माई, प्रवीण माई, अरविंद माई, उमेश माई, विजय माई, परशुराम माई, किरण माई, अरुण माई आणि आपले नावाजलेले असे ऑलराउंडर प्रभाकर माई हे ओपनिंग करत आहे शिरगाव संघासाठी। रोशन माई, जर रोशन माई नसेल तर कुमार माई अंपायर म्हणून जायचंय। कुमार माई अंपायर म्हणून जायचंय। अंपायर पिंक्या माई अंपायर म्हणून जात आहे। नितीन माई हे आपली करण माई बॉल घ्यायचंय। करण माई पहिलं षटक घेऊन येतोय। जितू माई एक नावाजलेला गोलंदाज, शार्प माई संघाचा एक नावाजलेला गोलंदाज येतोय जितू माई। त्याचा सामना करेल एक नवाजलेला फलंदाज प्रभाकर माई। या सामन्यात कोणीही 3 लगातार चौकार किंवा 3 लगातार षटकार सातपाटी किंवा शिरगाव कोणीही मारले तर दिलेश माई कडून 1001 रुपयाचं बक्षीस आहे। 3 चौकार किंवा 3 षटकार 1 ओव्हर मध्ये मारायचे। एका ओव्हर मध्ये 3 चौकार किंवा 3 षटकार मारल्यास निलेश माईकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। मी करण माई 55 विनंती करे। करण माई सामना सुरू करायचा, आपल्याला फायनल खेळवायचे। करण माई पहिला चेंडू घेऊन येतो। जितू माई सामना करेल प्रभाकर माई। एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवले। थर्ड मॅन, पॉइंट लेग, स्लिप पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, लॉन्ग ऑन। करण माई चालू करायचे। करण माई पटापट, काही नो बी देऊ नको बाबा, पटापट खपव। पहिला चेंडू घेऊन येतोय जितू माई आणि चांगला फाईन लेगच्या दिशेने टोललेला अनिल माई। काय अनिल माईने कॅच पकडलेला आहे। प्रभाकर माई बाद झालेला आहे। चांगला झेल घेतला अनिल माईने। पुढचा फलंदाज जातो अरुण माई। डॉक्टर अरुण माई हे फलंदाजीसाठी जात आहे। अवी माई नॉन स्ट्राइक एंड वर या। अवी माई नॉन स्ट्राइक एंडला। थँक्यू जोजे, थँक्यू।
पुढचा चेंडू घेऊन येतोय जितू माई. हॅलो हॅलो हॅलो. आणि हा चांगला चेंडू गच्चा चेंडू लेग साइडच्या दिशेने वाईटच्या रूपाने 1 धाव मध्ये वाढ. संघाचं खातं ओपन झाले 1 धावेनिशी. पुढचा चेंडू जितू माई. अरुण माईंना काही समजलं नाही आणि हा निर्धाव चेंडू आरुष माई. आरुष माई स्टेज वरून खाली उतरायचे. आरुष माई खाली उतरायचं स्टेज वरून. आणि हा माझ्यामध्ये पूर्ण निर्धाव चेंडू. पुन्हा अरुण माईला काही समजत नाही. पुढचा चेंडू घेऊन जितू माई सामना करेल अरुण माई. आणि हा गच्चा चेंडू वाईड बॉल. पुढचा चेंडू घेऊन येतोय जितू माई सामना करेल अरुण माई. आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू. चांगलं षटक म्हणावं लागेल जितू माई. माझ्या मते शार्प माईने जितू माईला घ्यायला पाहिजे होतं. एक चांगला गोलंदाज त्यांना कामाला आला असता. आणि पुन्हा गचा चेंडू वाईट पद्धतीचा चेंडू. 1 धाव पूर्ण. अविमाईची चोरटी धाव. आता बघूया अविमाई आपल्या संघासाठी काय करू शकतो. गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अवित दामोदर माई सामना करतील जितू माईचा. आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू अविमाईंना काही समजला नाही आणि निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या 3 धावा. पुढचं षटक घेऊन येतो प्रवीण माई. प्रवीण माई एक चांगलं शार्प संघाचं नेतृत्व आताच शार्प माई संघाकडून पण केले. आता त्यांना आपण परत बघतोय प्रेक्षणीय सामन्यामध्ये. आणि अरुण माईचा निर्धाव चेंडू. पुन्हा अरुण माईला कोणी सूर गवसत नाहीये. घेऊ नको. पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रवीण माई. आणि पुन्हा चांगला आणि चांगलं क्षेत्ररक्षण अरुण माईचं. अरुणचं क्षेत्ररक्षण अरुणने केलेलं आहे. हॅलो हॅलो. पुढचा चेंडू घेऊन येईल प्रवीण. सामना करेल गणेश क्रीडा मंडळ. चहाची सोय झालेली आहे तरी सगळ्यांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. समालोचन कक्षामध्ये चहाची सोय झालेली आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या. चांगला फटका अविमाईचा लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव घेते. 1 धावामध्ये संतुष्ट राहावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन येतो प्रवीण माई. सामना करेल अरुण माई. आणि हा पुन्हा काय चांगला झेल घेतले विजय माई. आणि पुढचा बॅट्समन जातोय मोहन माई. या षटकानंतर मी मोहन माई यांनी जर षटकार मारला तर रोशन माई यांच्याकडनं 5001 रुपयाचं बक्षीस आहे. 5001. चांगला षटकार गेलेला नाहीये तो. 1 राव सुद्धा भेटलेली नाहीये. प्रवीण माई पुढचा चेंडू घेऊन येतोय. प्रवीण माई सामना करेल मोहन माई. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. आणि ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या 5 धावा. ओव्हर झालेली आहे. ओव्हर मोहन माई चेंज स्ट्राइक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 5. अविमाई यांना आपल्या संघासाठी मेहनत करावी लागेल. अविमाई यांनी जर षटकार मारला तर दिलेश माई यांच्याकडे 5001 रुपयाचं बक्षीस आहे त्यांना. 5001. अविमाई कम ऑन. आणि चौकार मारलेला आहे अविमाईने. षटकार गेलेला नाहीये. पैसे वाचले.
चांगला फटका माईचा मारा मेरा सावी पीटर गेअरचा पुढचा चटक घेऊन येतोय नंदकुमार माई सामना करेल अवी माई बघूया काय करता अवी माई आपल्या संघासाठी आणि चांगला फटका पुन्हा बघा सुभाष माई अडवतोय का अडवलंय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पुढचा चेंडू घेऊन येतो नंदकुमार माई सामना करेल अवी माई बघूया षटकार मारतो का अवी माई आणि पुन्हा माझ्या मते चांगला फटका जोपर्यंत क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण एका धावेनिशी वाढती धाव संख्या 10 धावा पैसे नाही माझ्याकडे आणि या षटकातील 3 चेंडू बाकी आहे शेवटचे 3 चेंडू सामना करेल मोहन माई आणि हा चांगला पटका चौकार मारलेला आहे मोहन माईने आणि रोशन माई पैसे वाचले तुमचे षटकारावर पैसे थँक्यू डीजे थँक्यू मोहन माईने चौकार मारलेला आहे पुढचा चेंडू घेऊन येईल नंदकुमार सामना करेल मोहन माई आणि पुन्हा चांगला चेंडू ह्याच्यामध्ये एक धाव पूर्ण करेल हॅलो दिलेश तुम्ही आता जी बॅटिंग बघतायत मोहन माळे आणि अविमाळींची ही प्रॅक्टिस ते रोज दुपारी 4 ते संध्याकाळी 6 पर्यंत ह्याच ग्राउंडवर करत असतात आणि त्यांचं जे भागीदारी आहे ती खूपच चांगली आहे खूप चांगली भागीदारी आहे त्यांची कशा कशामध्ये भागीदारी आहे ते माहित नाही आपल्याला पण भागीदारी त्यांची चांगली आहे आता विजय माईला बॅटिंग साठी तो तिकडेच उतरलेला आहे तो आला सुद्धा नाही इकडे चला चला पटकन क्षेत्ररक्षण शिरगाव शिरगाव क्षेत्ररक्षण लावायचे पटापट पटापट आपल्याला अंतिम फायनल सामना खेळवायचा आहे जितमाई मॅक संघ यांनी टॉस साठी यायचंय ओमसाई संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे आणि जितमाई माझ्या भावाला चहा पित आहे तर दोघी उपस्थित आहे 17 जिंकवा ना 17 धावांची गरज आहे 18 चेंडू 17 धावांची गरज या सामन्यानंतर मी ओम माई यांना विनंती करेल की पूर्ण पीच झाडून घ्यायचे आणि सामना संपण्याच्या 5 मिनिटांनंतर झाडू मारून झाल्यानंतर दोन्हीही टीमने टॉस साठी लाईन अप करायचं आहे मी अविमाई नियोजक यांना एक विनंती करेल की आपले जे खास पाहुणे आहेत जे डहाणूचे आहेत शिरगाव सातपाटी मुंबई त्यांना आपण पिच वर बोलवायचं आहे मिथुन माई कुठे आहे मिथुन माई माझ्या मते मटनच खातोय अजून इथून तिथून आला मिथून आला यो तो आला मिथून माई जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे ही आपली मान्यवर मंडळी आहे त्यांना टॉस साठी बोलवायचं आहे हो जाऊ द्या तो हिशोब आपण करू नंतर आपल्याकडे लय पैसा आहे आपल्याकडे मिथुन माई जे मान्यवर मंडळी आहे त्यांना सांगा की टॉस साठी यायचंय पिच वर उमेश माई डहाणूचे कोणी मान्यवर असतील जसे की विजू माई हरेश माई डहाणू अविमाई शिरगाव अजून कोणी मान्यवर मंडळी असेल तर त्यांनी पिच वर यायचं या मॅच नंतर पहिला चेंडू घेऊन येतोय अजित माई सामना करतील अरविंद बाळकृष्ण माई एक नावाजलेले फलंदाज आणि लवकर घाई करायची करण माई प्लेयर कमी असेल तरी चालतील पटापट पटापट चालू कर आपल्याला संपवायचा शेवटचा सामना खेळायचा आपल्याला पटापट चालू करायचं आहे पहिला चेंडू घेऊन येतो अजित माई चालू करायचं आहे क्षेत्ररक्षण नंतर लावा आणि हा गचा चेंडू वाईट पद्धतीचा चेंडू वाढती धावसंख्या 1 धावा अजून कोणताही चेंडू फेकून झालेला नाहीये आणि हा
टोलवायच्या नादात तो काय बॅटीला लागलेला नाही. अरविंद माई यांनी जोर जास्त काढलाय वाटतं. एक धाव निर्धाव. चेंडू पुढचा चेंडू घेऊन येतोय अजित. सामना करेल अरविंद. वाईट चेंडू. अजित माई यांना आपल्याला वाईट वर संपवायची नाही मॅच. अजित माई पुढचा चेंडू घेऊन अजित माई आणि हा पुन्हा टोलवायच्या नादात पण तो डॉट बॉल. 2 वाईट 2 डॉट. वाढती धाव संख्या 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन अजित माई आणि हा पुन्हा टोलवायच्या नादात. इनसाइड. किपरने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं इकडे. वाढती धाव संख्या 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतो अजित माई. सामना करेल अरविंद माई. आणि हा पुन्हा चांगला टोलवलेला आहे माझ्यामध्ये. चौकार अरविंद माई आणि चौकार मारलेला आहे. वाढती धाव संख्या 6 धावा. 4 चेंडू. 5वा चेंडू मार्गस्थ. बघूया का होते 5व्या चेंडू. आणि ही चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने अविमाई क्षेत्ररक्षणासाठी धावत आहे आणि अविमाईने फंबल झालेले थोडे. आणि माझ्या मते 2 धावा पूर्ण केलेले आहे. वाढती धाव संख्या 8 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो अजित माई. सामना करेल अरविंद माई आणि चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने आणि हा माझ्या मते चौकार झालेला आहे. आणि वाढती धाव संख्या 12 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावा. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. चांगलं फलंदाजी मानावी लागेल आपल्याला अरविंद बाळकृष्ण माईकडनं. आणि पुढचं षटक घेऊन येत एक अनुभवी गोलंदाज प्रभाकर माई. बघूया प्रभाकर माई आपल्या संघासाठी काय करू शकतो. 5 धावांची गरज. आणि हा चांगला फिल्डर करेपर्यंत 1 धाव. पूर्ण 4 धावांची गरज. 11 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एक चांगला फटका म्हणा. निलेश माई चांगले क्षेत्र इकडे अरविंद माई रनआउट झालेला आहे. देतोय प्रवीण माई. एक नावाजलेला फलंदाज. सातपाटी संघाकडनं जेव्हा प्रवीण माई खेळत होते ते खूप लंबे षटकार मारत होते. अशी त्यांची एक खासियत होती. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतो प्रभाकर माई. सामना करेल विजय माई. या सामन्यानंतर फायनलचा सामना खेळायचा आहे त्यासाठी. आणि ही गचाशी क्षेत्ररक्षण आणि मॅच संपलेली आहे. सगळ्यांनी बाहेर यायचंय. आणि मी सगळ्या आयोजकांना विनंती करेल आयोजक जेवढी मुलं आहेत पीच साफ करून घ्यायचे. ओ माईला मी सांगतो तुझ्यावर 2-3 पोरं घे. पीच पूर्ण साफ करून घे. थँक्यू. मी मॅक्स संघाला विनंती करेल की एक 10 मिनिटांनंतर त्यांनी पीच वर लाईनअप साठी यायचंय. मॅक्स संघ आणि ओम साई संघ
चेतन माळे एक 10 मिनिटानंतर लाईनअप साठी पीचवर यायचं आणि जे सगळे सिनियर डिग्नेटरीज आहेत त्यांना ही विनंती करतो आपल्याला लवकर सामना संपवायचा आहे. सगळ्यांनी सहकार्य करावे. आपल्याला शेवटचा सामना खेळवायचा आहे. त्याच्या अगोदर जी ही संगीत खुर्ची चालू आहे ती संपल्यावरच आपण आपला शेवटचा सामना खेळणार हे लक्षात ठेवा. तर त्यांना लवकर सांगावं की ते लवकर संपवावं जे काही आहे ना. आपण सगळ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा फायनलचा सामना खेळूया. मी जे संगीत खुर्ची ऑर्गनायझर्स आहेत त्यांना विनंती करतो की ते लवकर संपवायचे त्यांनी. निलेश माई